जरांगे पाटलांना गोळ्या घालण्याची आम्ही सांगितलं होतं. फड म्हणल्यावर मग ते तिकडच आलं पुन्हा हा. परळीचा टोळी लाभार्थी हो. टोळी. तुम्ही नाही ऐकली का? काय वाटतं आपल्याला हे जेलमध्ये असं नाही ये ना ये येऊ द्या त्याला ये गोळ्या घालायला येणार आहे का मला ते चांगली गोष्ट आहे. तू ये तर फक्त तुला लक्षात येईल त्याचे दुष्परिणाम काय असते परिणाम काय असेल काय आहे बरं का. एक ती माज आणि मस्ती आहे आणि एवढा आमचा मोठा समाज संयमानं चाललाय. त्यांना वाईट दिवस बघायचे असतील त्याला मी काय करू शकत नाही. पण तू फक्त ये मग तुला कळल. आम्ही पण वाट बघतोय तू ये तुला त्या दिवसचा दिवस दिसल कसा असतो राज्यातला. तू नुसतं गोळ्या घालायचं लांबच राहिलं तू नुसतं बघून पण जाय. तुला उद्रेक काय असतो ना की डबल एकदा भारत देश बघल. उद्रेक काय असतो रक्त कशाला सांडलं म्हणतात. तुमचे पाय एकीकडे हात एकीकडे मुंडकं एकीकडे झालेले दिसेल. फक्त तुम्हाला गोळ्या घालून मारून दाखव तुझं सुद्धा कोणी राहत नाही हे पण ध्यानात ठेव. आमची तेवढी मजबूत एकजूट झाली. आमची सुद्धा मजबूत टीम आहे. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मला. तुम्ही तुमच्याजवळ गोळ्या आहेत तर मराठ्याजवळ बी गोळ्या आहेत. तुमजवळ जे काय आहे ते आमच्याकडे सुद्धा मराठ्यांकडे आहे. आमच्याकडे बी कुऱ्हाडी आहेत ना. तुम्ही जर आमचे लोक मारणार असलात गोळ्या घालून आमच्याजवळ कुऱ्हाडी आहेत कोयते आहेत सगळे आहे आमच्या लोकांकडे सुद्धा. तू फक्त समोर ये तुला त्या दिवशी कळत. तुझ्या लाभार्थी टोळीचा मोरख्या बी जिथं सापडन तिथं मरतोय का नाही बघ म्हणा. जिथं सापडन तिथं मुंबईत सापडू दे तो पुण्यात सापडू दे तो संभाजीनगरला सापडू दे बिडात सापडू दे तुकडेच त्याचे बी त्या दिवशी. आणि ते बी मराठीच करून दाखवणार तुम्हाला. आम्हाला या टोकाला जायचंच नाहीये म्हणून आम्ही समाजाला संयमानं ठेवतो. पण तुमच्या वारंवार तीच जर माजन मस्ती असेल ना तुम्ही मराठी एवढे सोपे समजू नका. बियाला सुद्धा राहणार नाही. बियाला हात तर टाकून बघा माझ्या अंगावरती त्या दिवसाचा उद्रेक तुम्हाला कळन. पाय कुंकड असतं मुंडकं कुंकड असतं गोळा करायला कोणीच नसतं. ते ध्यानात ठेव म्हणा. दुसरा एक विषय राज्याचे काय त्या बाबतीत धोरण असतं. नाही आता ना आत्महत्या जर व्हायच्या नसतील आणि शेतकऱ्यांच्या पोराचे जर लग्न होणं सुद्धा गरजेचं असेल तर शेतीतून उत्पन्न निघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बागायती असणं खूप गरजेचं आहे. पश्चिम महाराष्ट्राला जसं पाणी तसं विदर्भाला मराठवाड्याला पाणी नाहीये. तुम्ही जर पाणी दिलं उजनीचं पाणी जायकवाडीचं पाणी नुसते पाट फिरवायचे तुम्हाला फक्त. पण तुमच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मरायला लागलाय. त्यामुळे आता तीही मुद्दा मी लावून धरणार आहे की मराठवाड्याला आणि विदर्भाला पाणी झालंच पाहिजे. या मुद्द्यावरती खूप मोठं आंदोलन आम्ही शेतकरी म्हणून उभा करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात तरुणांना काय सांगाल जे लग्नाच्या याच्यापासून वंचित आहे शेतकरी काय आव्हान करा आव्हान काय असणार. आता ते ना आत्महत्या करून सांगा लग्नाचं काय सांगू. लग्नाचं आता ते होतंय का नाही का आता यांना कामच नाही करायचं. काही काही पट्टे असेल कामच नाही करत नुसते चौकात बसायचं. कोण पोरगी देईन यांना. तुम्ही कचाकच काम करा व्यवसाय करा. नाही शेतकऱ्यामुळे नाही. शेतकरी नोकरीकडचे काय चर्चा आधी पोराला नोकरी पण शेती किती मग शेती काय आली चर्चे. कसं आपण शिकलं पाहिजे. आपण आळशीपणा सोडला पाहिजे. आपण शेती कसायची कष्ट करायची. शेतीत पण लय पैसा आहे. तुम्ही त्याला जोडधंदा दुधाचा टाका एखादा दुसरा एक व्यवसाय टाका. शेतीचा व्यवसाय तुम्ही कंपन्यात नोकऱ्याला जा. नोकऱ्या लागत नाहीत तोवर कष्ट करा. ट्रॅक्टर घ्या ते लोकांची नांगरटी लहाना. तुम्ही टेम्पो घ्या ती चालतो. तुम्ही ट्रक घ्या ती लाईनवर चालवा. आता ह्या नाही चलत. आळशीपणा फक्त पोरांनी सोडून द्यायचा. लग्न थांबतच नाही. कुठं विचारलं पोरीकडच्या काय करतोय ते म्हणतो नुसतं हिंडत लोकांच्या मोटरसायकल बसून. लग्न कसं होईल मग. तू काम कर ना कचा पोरगी मिळाली आणि तो मजा टेन्शनच घेऊ नको ना. पण ते काम करावं लागते. इथं बापाला वाटतंय पोरगी द्यावा यांनी जर पोट तिला खायला बी नाही दिलं तर मरल ना. पोराने सावध व्हा. आणखी नाही वेळ हातातली गेलेली नाही. मरणाचे कष्ट करा. पैसा कमावा. रोज 1500 कष्ट कमवून करा आणि व्यवसायाकडे घुसा. शेवटचा एक प्रश्न